नागपुर विधान परिषद चुनाव में बीजेपी उम्मीदवार राजीव पोद्दार ने बड़ी जीत का दावा किया है। उन्होंने कहा कि महायुति के पास पर्याप्त मत है और कांग्रेस के आरोप पूरी तरह बेबुनियादी है। पोद्दार ने कांग्रेस उम्मीदवार अतुल लोंढे को चुनौती देते हुए कहा कि बीजेपी द्वारा पैसे की पेशकश का एक भी सबूत सामने लाकर दिखाए। वहीं नगर सेवकों के गोवा दौरे पर उन्होंने कहा कि यदि वे अपने खर्चे पर यात्रा कर रहे हैं तो इसमें कोई गलत बात नहीं है। असं आहे की या निवडणुकीमध्ये एकंदर मतदार 836 असताना भारतीय जनता पार्टीचे 504 मतदार आहे। महायुतीजवळ 582 मतदार त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक आम्ही अतिशय मोठ्या फरकाने त्या ठिकाणी जिंकणार आहोत। पण या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विनाकारण या ठिकाणी बिनबुडाचे आरोप करतायत। माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की एक तरी नगरसेवक असा माझ्या समोर आणून दाखवा की ज्याला कुठल्या प्रलोभनाची ऑफर आम्ही दिलेली आहे। आमच्या जवळ एवढं मोठं संख्याबळ असताना आम्हाला दुसऱ्या पक्षाच्या त्या ठिकाणी नगरसेवकांना प्रलोभन देण्याची मुळीच आवश्यकता नाही आहे आणि तसंही ही निवडणूक आम्ही अतिशय पारदर्शीपणे त्या ठिकाणी लढतोय। आमचे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी आम्ही 5-5 वर्षापासून मेहनत केलेली आहे। हे काही एका दिवसात घडलेलं नाही आहे। ही निवडणूक काही 15 दिवसात जिंकता येत नाही। त्या ठिकाणी आम्ही बूथ समित्या केल्या, त्या ठिकाणी प्रभाग समित्या केल्या, त्या ठिकाणी आम्ही उमेदवारांची निवड सर्वेच्या आधारावर केली। निवडणुका नगरपालिका महानगरपालिकेच्या पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी लढल्या। एक मोठा विजय महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला मिळाला आणि त्यामुळे पार्टीच्या सिम्बॉलवर महायुतीच्या सिम्बॉलवर निवडून आलेले हे सर्व नगरसेवक आहे आणि मी त्यांना गेल्या 30 वर्षापासून ओळखतोय। त्याच्यामुळे कोणावर आमच्या नगरसेवकावर आमचा अविश्वास असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। हे काहीतरी बोलायचं आणि हतबल झालेले आहे, निराश झाले आहे, हताश झालेले आहेत। निवडणुकीत पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य ते करतायत। ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यामुळे त्यांना काहीतरी वक्तव्य करण्याची हौस आहे। मला असं वाटते की मीडियाच्या माध्यमातून ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतायत, पण ही निवडणूक ग्राउंड रियालिटीवर त्या ठिकाणी 5-5 वर्ष मेहनत करून ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपले नगरसेवक निवडून आणून जिंकता येतं हे त्यांना अजून कळलेलं नाही असं मला वाटतं। असं आहे की उमेदवाराला सगळ्या मतदाराकडे मतदान मागण्याचा अधिकार आहे। मी सुद्धा सगळीकडे जातोय, त्यामुळे त्यात काही अडचण नाहीये। पण आमचे जर उमेदवार ते त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे जर स्वतःहून त्या ठिकाणी स्वखर्चाने सहलीला जात असतील तर त्याला कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाहीये।